अमित महाडेश्वर या संघाचे संघमालक, त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर श्रीजय 11 लालबाग संघाचे संघमालक आहेत विक्रांत जाधव. सामना 4 षटकांचा आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. किरण आणि त्याच्या समवेत विशारद पगारे. चांगला बॉल पाहायला मिळतोय दिलेशच्या माध्यमातून. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक राहुल आहे. बॉल अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. विशारदसाठी पुढचा बॉल उडवलाय. हुक केलेला बॉल सौरभ बॉलच्या खाली तो बनतोय दर्शक. बॉल तोपर्यंत गेल्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय विशूच्या पॅट मधून षटकार. प्रॉपर टायमिंग बरोबर अंदाज घेतला विशारद पगार यांनी बॉलला फेकून दिलं सीमारेषच्या पार. 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 7 या आकड्यावर. ओहो यावेळेला समोर फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये बॉल नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली. थांबवले विश्वने किरणला आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 8 या आकड्यावर. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली दीपक शर्मा धावत असताना झेल पकडलाय यस श्रेयसने आणि म्हणूनच ठीक आहे फलंदाज किरण माघारी परतलाय. चांगला झेल किरण आपण पाहतोय पकडला गेला किरणचा तो म्हणजे श्रेयस यांनी बरोबर झेल पकडलाय आणि विकेट आली महत्वपूर्ण. किरण माघारी परतलेत. नवीन बॅटर सौरभ बांद्रे. किरणची महत्वपूर्ण विकेट पटकावून दिली आपल्या संघाला दिलेश देवरुखकरने आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानामध्ये आले सौरभ बांद्रे फलंदाजीसाठी. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो. एस्टनच्या मागे महेश आहेत. बॉल अडवतील. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला दिलेशच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीम म्हणजे टीम श्रीजय 11 लालबाग या संघाची 8 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक गडी माघारी परतलाय. निलेश देवरुखकर या संघाचा कर्णधार आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 बॉल 5 बॉल त्याने हाताळलेत. यावेळेला उडवलाय बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे सौरभ बांद्रे ब्रँडेड षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 14 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती झाल्या टीम श्रीजय 11 लालबाग. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 ऋतिक नागले. येस नेक्स्ट मॅच टीम शिवडीची महालक्ष्मी विरुद्ध अभ्युदयनगरचा राजा काळचौकी.
तर चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर म्हणजेच पहिल्या डावानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. कर्णधार विनंती असणार आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी त्यांच्या विरुद्ध असणार आहे शिवडीची महालक्ष्मी. गोलंदाजीसाठी आलाय ऋतिक नागले. पहिलाच बॉल खेळत असताना विश्वने उडवलाय बॉल. सौरभ धावतोय. बॉलच्या खाली येस जज करत असताना झेल त्याने बरोबर पकडलाय आणि विसरत पगारे बाद. नवीन बॅटर आहेत रोहित माने. रोहितसाठी पुढचा बॉल यावेळेला बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव जरूर मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 15 या आकड्यावर. रोहितसाठी पुढचा बॉल बरोबर हाताळलाय गोलंदाजाने. पाण्याच्या डबक्यात बरोबर बॉल जाऊन थांबलाय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 16 या आकड्यावर. त्यावेळेला सौरभसाठी पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. श्रेयसने बरोबर अंदाज घेतलाय आणि आणखीन एक झेल पकडलाय आणि आणखीन एक विकेट येते. फलंदाज सौरभ मांद्रे बाद. विक्रांत जाधव नवीन बॅटर. या संघाचा संघ मालक स्वतः फलंदाजीसाठी आलाय. दीपक शर्माकडून चूक झाली आहे आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती
17 या आकड्यावर. रोहितसाठी पुढचा बॉल. वाह! बरोबर षटक हाताळलंय. ऋतिक नागले प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली आहे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 3 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वपूर्ण विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिलेत ऋतिक नागलेने. म्हणूनच की काय षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 17, 3 गडी बाद. राहुल. राहुलचा पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विक्रांतने केलाय. लतीश आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना बॉलला अडवतील. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. ओव्हरथ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. राहुलचा पुढचा बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळालाय आणि यष्टीरक्षक देखील बीट झालेत. तोपर्यंत बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकित क्षेत्रामध्ये जातोय एका धावेसाठी. विक्रांतसाठी पुढचा बॉल. आणखीन एक बॉल या ठिकाणी पहा. निर्धाव हाताळलाय. राहुल कहार भोपी गोलंदाजीसाठी आलेत आणि अतिशय चांगलं षटक आतापर्यंत राहुल यांनी हाताळलंय. राहुल यांचा पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले गोचंकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 21 या आकड्यावर. श्रीजय 11 लालबाग त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अयान स्टार्स लालबाग. आणखीन एक ताकदवार संघ आहे आणि हे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध पाहायला मिळतात मैदानामध्ये. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर आपला प्रत्येक पहिला सामना खेळत असताना विजयी झालेत आणि म्हणूनच की काय हा तिसरा सामना त्याच दोन संघांमध्ये रंगताना पाहायला मिळतोय.
हो, यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय जरूर आणि या बॉल जर आपण पाहिलं तर गोशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी चाललाय आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 22 या आकड्यावर. राहुल कहार आतापर्यंत 4च धावा राहुल यांनी खर्च केले ते 5 बॉल हाताळत असताना. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3 मधील विक्रांत जाधव आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय लालबाग एक्सप्रेस रोहित माने फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मोठा फटका खेळलाय. शेवटच्या बॉलवरती का होईना षटकार येतोय विक्रांत जाधव यांच्या बॅटमधून. षटक क्रमांक 3चा खेळ आता समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. 28 28 ऑन अ बोर्ड. चांगला फटका. बरोबर अंदाज घेतला, पाहिलं आणि तदनंतर मात्र बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे विक्रांत यांनी. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालाय. 28 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत. नेक्स्ट मॅच असणार आहे टीम शिवडीची महालक्ष्मी त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजे टीम अबुदनगरचा राजा काळा चौकी. षटक क्रमांक 4 आणि हे षटक हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आलेत जगदीश जाधव. शेवटचा षटक आणि पहिलाच बॉल. त्या पहिल्या बॉलवरती सीमारेषा पलीकडे बॉलनं पाठवलंय. रोहित माने यांनी बरोबर बॉल शोधून काढला आणि या बॉलनं पाठवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. ॲक्शन रिप्ले. बरोबर अंदाज घेतला. हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळालं आणि या बॉलनं फेकून दिलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. रोहित मानेने ठोकलाय षटकार. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 34. पुढचा बॉल देखील मोठा फटका खेळलाय. आता जज करतोय क्षेत्ररक्षक दीपक. चूक करणार नाहीये. झेल पकडलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज रोहित माने आउट. नवीन बॅटर येत आहेत अनिकेत वर्मा. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. 34 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत टीम श्रीजय 11 लालबाग. अनिकेत वर्मासाठी पुढचा बॉल स्लोअर वन बॉल पाहायला मिळतोय. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय जगदीश जाधव यांच्या माध्यमातून. शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. पुढचा बॉल मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न लतीश आहेत. बॉलवरती पोहोचतील. एक धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती. 35 धावा धाव फलकावरती झाल्यात.
त्यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विक्रांत यांनी केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत ऋतिक बॉल पर्यंत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. थांबवलोय त्या ठिकाणी अनिकेतला. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धाब्याच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली, तर जाऊन पोहोचतोय धावफलकावरती 36. शेवटचा एक बॉल शिल्लक. शेवटचा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाण्याच्या डबक्यात बॉल अडलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना मात्र अनिकेत वर्मा माघारी परतलेत. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 37 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 38 धावांची गरज असणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम शिवडीची महालक्ष्मी त्यांच्या विरुद्ध असणार आहे अभ्युदयनगरचा राजा काळ्या चौकी. टॉससाठी आपण त्वरितच टॉस बॉक्समध्ये या. सूर्या नायडू टॉससाठी या. सूर्या नायडू टॉससाठी यायचं आहे. शिवडीची महालक्ष्मी कर्णधार सूर्या नायडू आपण टॉससाठी त्वरितच यायचंय. येस नितीनजी घाग यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. शिवडीची महालक्ष्मी आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अभ्युदयनगरचा राजा काळ्या चौकी आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आपण पाहतोय अमितजी महाडेश्वर. टॉस केला जातोय माननीय श्री नितीनजी घाग यांच्या शुभ हस्ते. अमेय बिरमोळे एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सूर्या नायडू आहेत. अमेय बिरमोळे आपण निर्णय कळवायचा आहे. ऑन द स्पॉट निर्णय कळवायचा आहे. येस अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी या संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून आपण आपला निर्णय कळवायचा आहे अमेय बिरमोळे. येस गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय टीम अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी. स्पर्धेचा एक विशेष नियम आहे. जेव्हा मात्र टॉस केला जाईल, टॉस जो कर्णधार जिंकणार त्याने ऑन दी स्पॉट ज्या आहे त्या क्षणी आपण आपला निर्णय कळवायचा आहे. हा देखील एक स्पर्धेचा विशेष नियम आहे. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय जगदीश जाधव आणि सौरभ पांचाळ. 24 बॉल आणि या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज असणार आहे. पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेब यांचं देखील एक विशेष सहकार्य लाभलंय. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सौ दिव्याताई बडवे, कोल्हापूर महिला संपर्क प्रमुख यांचं देखील एक विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री मिलिंदजी चिले साहेब यांचं देखील एक विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज ते लाईव्ह कव्हरेज दाखवण्यासाठी श्री साई विजन केबल नेटवर्क यांचं एक विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. त्या सर्वच
पुरस्कर्त्यांचं आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष आभार असतील. जातोय मॅचच्या दिशेने 24 बॉल आणि या 24 बॉलमध्ये 38 धावांची गरज असणार आहे. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला जगदीश जाधव आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सौरभ पांचाळ. गोलंदाजीसाठी रोहित माने. पहिलाच बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल या ठिकाणी पंच दर्शवतायत. या व्हाईट बॉलच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. 24 बॉलमध्ये 38 धावा करायच्या आहेत आणि जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल हाताळत असताना एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रोहित यांचा पुढचा बॉल त्यावेळेला ओळखलाय बॉलला. बॉलला पाठवलंय जगदीशने आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज रोहित मानेचं. षटकार ठोकून 6. आणि पावसाला देखील सुरुवात झाली आणि षटकारांना देखील सुरुवात झाली आहे. पावसाचं आगमन, षटकाराला सुरुवात. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. जगदीश जाधवच्या बॅटमधून षटकार. यावेळेला स्लोअर वन बॉल पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन जरूर केलंय गोलंदाज रोहित यांनी. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण देखील केली जाते आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 8 या आकड्यावर. लालबाग एक्सप्रेस रोहित माने मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी रोहित माने यांनी केली जरूर होती. पण या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर धावा कमी आहेत आणि या धावा रोखायच्या आहेत आणि म्हणूनच की काय गोलंदाजीसाठी आलेत रोहित माने. यावेळेला लो फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण अनिकेत वर्मा आहेत आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सौरभ पांचाळ यांच्या बॅटमधून येतोय षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. रोहित माने यांचा बॉल लो फुल टॉस. त्याला फक्त दिशा दिली आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 14 या आकड्यावर. या पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलला पाठवले गोचंकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1 आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 15 या आकड्यावर. सौरभसाठी पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर निर्धाव बॉल या ठिकाणी पंच घोषित करतायत. त्यावेळेला देखील आता मात्र पंचांनी उजवा हात बरोबर बाहेर काढलाय. नो बॉल या ठिकाणी पंच घोषित करतायत. नो बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 16 या आकड्यावर. यावेळेला उडवलाय सौरभने हा बॉल आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर जज करत असताना अथर्वने झेल जरूर पकडलं. त्याला ठाऊक देखील नव्हतं की हा फ्री हिटचा बॉल आहे.
आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले धावफलकावरती 17 या आकड्यावर. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 18 बॉल 21 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. टीम श्रीजय 11 लालबाग त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अयान स्टार्स लालबाग. हा सामना महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी किरण, फलंदाजीसाठी आपण पाहतोय सौरभ पांचाळ. पहिलाच बॉल खेळत असताना उडवलं या बॉलला. बॉलच्या खाली रोहित माने झेल त्यांनी पकडलाय. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. सौरभ बाग. सौरभ पांचाळ वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 7 धावांवरती माघारी परतलेत. नवीन बॅटर आलेत महेश चेनवणकर, बुमरो. महेश आलेत नवीन फलंदाज आणि हा बॉल जर आपण पाहिला तर पंच घोषित करतायत व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 18 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला विक्रांतने प्रयत्न केलाय. एका हातामध्ये बरोबर झेल पकडण्याचा प्रयत्न चांगला केला होता विक्रांत जाधव यांनी. चांगला बॉल पाहायला मिळतोय किरण यांच्या माध्यमातून आणि निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. महेश चेनवणकर बुमरो आपण पाहतोय नवीन बॅटर आहेत आणि त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर जगदीश जाधव जो सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. यावेळेला चांगला बॉल फक्त दिशा दिली आहे बॉलला आणि बॉलला पाठवलंय घोषंकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 19 या आकड्यावर. यावेळेला चांगला बॉल स्लोअर वन डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन केलंय गोलंदाज किरण यांनी. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. 19 धावा धाव फलकावरती झाल्या. जिंकण्यासाठी आणखीन 19 धावांची गरज असणार आहे. अर्ध्या धावा झाल्यात. अजून अर्ध्या धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. टीम अयान स्टार्स लालबाग. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस यज्ञेश तुळसकर चूक होतीये. यज्ञेश कडून मोठी चूक आणि आणखीन एक चूक पाहायला मिळाली. ओव्हर थ्रो देखील पाहायला मिळाला. या चुका महागात पडणार आहेत. खूप महागात पडणार आहेत या चुका. झेल जरूर सुटला यज्ञेश कडून. झेल सुटल्यानंतर ओव्हरथ्रोच्या स्वरूपातल्या धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या 2. या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 21 या आकड्यावर. एक 20 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 38 धावांची गरज. सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर प्रत्येकी पहिला सामना खेळत असताना विजयी झालेत. तेच 2 संघ सामना क्रमांक 3 खेळत असताना पाहायला मिळत आहेत. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला उडवलाय मोठा फटका महेशने खेळलाय आणि या बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. पहा सुटलेला झेल किती महागात पडतो. झेल सुटला आणि तदनंतरच्या बॉल वरती जर आपण पाहिलं तर महेश चेनवणकरने षटकार ठोकलाय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 27 या आकड्यावर. 27 ऑन अ बोर्ड.
मॅचचं समीकरण बरोबर बदललंय. शेवटचे 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलाय रोहन. मागील मॅचचा हिरो ठरला होता रोहन. तो गोलंदाजीसाठी डावखुरा गोलंदाज. 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. फलंदाजीसाठी जगदीश जाधव आणि महेश शिनवणकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. रोहनचा पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका ठरला यशस्वी. बॉल पाठवलाय त्यांच्या पलीकडे 6 धावांसाठी जगदीश जाधवच्या बॅटमधून येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 33 म्हणजेच जिंकण्यासाठी आणखीन 5 धावांची गरज असणार आहे. पुढचा बॉल चांगला आहे. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक किरणने बॉलला अडवलंय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. मॅचचं समीकरण बदलतंय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि या 10 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. सानवी सिक्सर आयोजित पावसाळी क्रिकेट धमाका 2024 लीग पद्धतीचे हे सामने आपण पाहतोय. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा. यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय. महेश यांनी पाण्याच्या डबक्यात बॉल अडलाय. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जातीये. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 35 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी 3 धावांची गरज असणार आहे. टीम अयान स्टार्स लालबाग विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवतील रोहित माने. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला आहे. बॉल चांगला हाताळला होता गोलंदाजाने. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एकेरी धाव पूर्ण देखील केली जातीये. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 36 म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 2 धावांची गरज टीम अयान स्टार्स लालबाग. यावेळेला मोठा फटका खेळलाय आणि या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महेश शेनवणकरने हा सामना जिंकलाय. टीम अयान स्टार्स लालबाग या संघाने. वेल टीम अयान स्टार्स लालबाग. हलनक टीम श्रीया 11 लालबाग. तर या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय ज्या गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना एक षटक हाताळलं, 3 धावा खर्च केल्याने 2 महत्त्वपूर्ण विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिलेत. ऋतिक नागले ठरतायत मॅन ऑफ द मॅच. ऋतिक या मॅन ऑफ द मॅच साठी माननीय श्री आत्माराम पवारजी साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. ऋतिक नागले ठरतायत मॅन ऑफ द मॅच. चला ऋतिक त्वरितच आपण व्यासपीठावरती या.
आणि होडगेज या ब्रँडचं आकर्षक असं टी-शर्ट म्हणजेच अमित वालगुडे आणि त्याचप्रमाणे प्रकाशजी होडगे यांच्या माध्यमातून पुरस्कृत असलेली ही आकर्षक अशी टी-शर्ट प्रत्येक मॅचमधील मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी दिली जाते. या मॅचमधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय ऋतिक नागले या खेळाडूने, ज्या खेळाडूने 1 षटक हाताळलं, 3 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून टीम अयान स्टार्स लालबाग या संघाला विजय मिळवून दिलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय ऋतिक नागले या खेळाडूला, ज्या खेळाडूने 1 षटक हाताळलं, 3 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वपूर्ण विकेट्स पटकावल्या आहेत. माननीय श्री आत्मारामजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय ऋतिक नागले.